नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, बोलूया राहुल गांधी आणि अमेठीबद्दल. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे रायबरेली आणि अमेठी हे गांधी घराण्याचे गड आहेत, किल्ले आहेत. येथे गांधी घराण्याचं वर्चस्व आहे. आता 1-2 दिवसांनी निवडणुकीचा पहिलं चरण सुरू होणारच आहे आणि मी अशी आशा करतो की सर्वजण मतदानात भाग घेतील आणि आपला हक्क बजावतील. संविधानाने दिलेला हा आपल्याला हक्क आहेच. सो मित्रांनो, लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा प्रदेश आहे उत्तर प्रदेश. 80 लोकसभेच्या जागा आहेत तिथे. पण तुम्हाला माहिती आहे 78 लोकसभेच्या जागांबद्दल कोणीही जास्त चर्चा करत नाही. चर्चा होते ती फक्त 2 जागांची, रायबरेली आणि अमेठी. रायबरेलीमध्ये सोनिया गांधी मागच्या वेळेस निवडून आल्या होत्या, पण यावेळेस त्यांनी राज्यसभेचा मार्ग स्वीकारला राजस्थानवरून. सो आता त्या लोकसभा निवडणूक लढवणार नाही आहेत. अमेठीमध्ये पण तुम्ही बघाल तर संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचंच वर्चस्व आहे. 2004 झालं, 9 झालं, 2014 झालं, राहुल गांधी येथे जिंकूनच आले होते. पण 2019मध्ये थोडीशी बाजी पलटली. त्याचं काय झालं की 2014पर्यंत रायबरेली अमेठीमध्ये कोणी सिरियसली घेत नव्हतं. इतर पक्ष जागा सिरियसली घेत नव्हत्या, कारण तिथे गांधी फॅमिली ही निवडून यायचीच. पण 2014मध्ये BJPने स्मृती इराणी नावाचा एक खंदा खिलाडी राहुल गांधींसमोर उभा केला, ज्यांनी 5 वर्ष तिथे खूप काम केलं. अमेठीची खूप चांगली डेव्हलपमेंट केली आणि त्याच्यामुळे असं झालं की 2019मध्ये राहुल गांधी तिथून निवडून येणार की नाही ही शक्यता निर्माण झाली. 2019मध्ये प्रियांका गांधी यांना प्रभार सोपवला होता उत्तर प्रदेशचा. उत्तर प्रदेशचा दौरा करताना त्यांना लक्षात आलं की अमेठीमध्ये 50-50 आहे, तिथे काही येऊ शकतं, बाजी आपल्या बाजूने किंवा समोरच्या बाजूने पलटू शकते. म्हणून त्यांनी सोनिया गांधी यांना तडक बोलवून घेतलं. सोनिया गांधींनी पण दौरा केला रायबरेली आणि अमेठीचा. तेव्हा त्यांना लक्षात आलं की अमेठीमध्ये राहुल बाबांची जिंकण्याची शक्यता थोडी कमी आहे, थोडी धुसर आहे. त्याच्यामुळे त्यांनी लगेच दुसरा मार्ग निवडला. लगेच त्यांनी निवडला तो वायनाडचा. वायनाडमध्ये राहुल गांधी गेले, अमेठीत हरले, पण वायनाडमध्ये जिंकले. आता ही आपण चर्चा आधीची अशासाठी केली की अजूनही या इलेक्शनमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रायबरेली आणि अमेठी येथून गांधी परिवाराने माघार घेतली आहे का? येथून कोणीच गांधी परिवारातलं उभं राहणार नाही आहे का? ही एक मोठी चर्चा आहे, रंगलेली चर्चा आहे आणि हा एक यक्ष प्रश्न आहे. रायबरेलीतून तर सोनिया गांधींनी माघार घेतली, त्याच्यामुळे तिकडे कोण लढणार? प्रियांका गांधी लढणार का अजून कोण लढणार हे फिक्स नाही आहे. अमेठीमध्ये पण अजूनही फिक्स नाही आहे. पण रायबरेली आणि अमेठी येथे कोणीही दुसरा काँग्रेसचा नेता किंवा त्यांचं नाव अजून घोषित नाही झालं आहे. त्याच्यामुळे अजूनही येथून या 2 ठिकाणून कोण लढणार याची एक साशंकता आहे. आणि त्यातच मध्ये रॉबर्ट वाद्रा यांनी एक छोटीशी मुलाखत दिली होती की मी पण लढू शकतो वगैरे वगैरे. सो आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. आता काय झालं आहे ना मित्रांनो, की आता काही दिवसच राहिले जिथे तुम्ही रायबरेली किंवा अमेठी याचं नामांकन पत्र भरू शकता. त्यामुळे अजूनही तिथे चलबिचल आहे, शंका आहे. गांधी परिवार तिथून उभा राहणार का कोणी डमी कॅन्डिडेट गांधी परिवाराचा असणार? कारण तुम्ही बघताय की 2019मध्ये आधी राहुल गांधींनी अमेठीतलं नामांकन पत्र भरलं होतं, पण जेव्हा प्रियांका गांधी तिथे आल्या तेव्हा त्यांना लक्षात आलं की कुठे ना कुठे गडबड आहे, काही होऊ शकतं, राहुल गांधी हरू पण शकतात. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर त्यांनी वायनाड सीट शोधली होती. पण यावेळेस आधी त्यांनी वायनाड सीटचं नामांकन भरलेलं आहे. आता प्रश्न आहे, यक्ष प्रश्न आहे तो अमेठीचा. आता या निवडणुकीत काय झालं ना मित्रांनो, की वायनाडचं नामांकन पत्र राहुल गांधी यांनी भरलं आहे आणि त्यांच्यासमोर जे उमेदवार आहेत ते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांचे एक सेक्रेटरी आहेत, त्यांची पत्नी तिथे उभी आहे. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हे इंडिया अलायन्समध्ये पण आहे, पण ते लढत आहेत वायनाडमध्ये राहुल गांधीच्या अगेन्स्ट विरुद्ध लढत आहेत. सो आता असं झालं आहे की तिथले जे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कॅन्डिडेट आहेत ते म्हणत आहेत की राहुल गांधी हे अमेठीतून पण लढतील, वायनाडमध्ये पण लढतील आणि दोन्ही ठिकाणी जिंकले तर ते वायनाड सोडून जातील आणि अमेठीला परततील. पण मी तर केरळाईट आहे असं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कॅन्डिडेट म्हणतात, मी इथेच राहीन. त्यामुळे गडबड इथे झाली आहे राहुल गांधींची.
आणि आता असं झालं आहे की पहिल्या राऊंडमध्येच वायनाडचं वोटिंग आहे. आता असं होऊ शकतं की वायनाडचं वोटिंग झाल्यानंतर राहुल गांधी पळत पळत अमेठीत जातील आणि तिथलं नामांकन पत्र भरतील, हेही होऊ शकतं मित्रांनो. त्यामुळे राहुल गांधी वायनाडमध्ये तर लढणारच, पण अमेठीत पण लढू शकतात. कारण ते नंतर आहे, नामांकन पत्र भरण्याची त्यांना अजूनही मुदत आहे. त्याच्यामुळे ते पण ते गोष्ट करू शकतात. कारण त्यांना असं नको आहे की अमेठी हारलो आणि वायनाड पण हारलो, असं नको व्हायला. नाहीतर लोकसभा जाणं त्यांना मुश्किल होईल आणि राज्यसभा सहजासहजी पोचणं एवढं पण शक्य नाही आहे काँग्रेसला. सो तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल जरूर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.